हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकाळ तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आज वेळ आहे ऑगस्ट 2025. हा महिना तुमचा कसा जाणार म्हणजे मंथली हॉरोस्कोपची. तर आज आपण बघणार आहोत सिंह रास म्हणजे लिओ. आपण सेशन चालू करण्याच्या आधी नेहमीप्रमाणे 1176 हे टाईप करा कमेंटमध्ये आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हा. माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या दिवसांमध्ये प्रत्येक महिन्याचं प्रत्येक आठवड्याचं राशी भविष्य काय आहे ते आपण जाणून घेऊया. शिवाय पर्सनल रिडिंगसाठी किंवा एखादा कोर्स करायचा असेल तुम्हाला कोणताही, तर तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मग आपण सविस्तर चर्चा करू. बघूया सिंह राशीसाठी या महिन्यामध्ये काय घडणार आहे. आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत तुमच्यासोबत घडणाऱ्या महत्त्वाच्या 3 घटना, त्यानंतर तुम्हाला एंजल्सचा असलेला ॲडवाईस, त्याशिवाय ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होतात इतके दिवस, इतके महिने, इतके वर्ष, तर ती घटना कधी घडेल. आणि शेवटचा आपला आवडता सेशन जो आहे टॅरोट कार्ड रिडिंगने येस नो काढणं. तो तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे तो तयार ठेवा आणि शेवटला आपण तो प्रश्न करूया. तर बघूया आपण की सिंह राशीच्या लोकांसोबत या ऑगस्ट 2025 मध्ये काय घडणार आहे. 1176 टाईप करा पटापट आणि आपण आता ओपन करूया. या ऑगस्ट 2025 मध्ये ना तुम्ही आजपर्यंत ना इतकी दगदग केलेली आहे. ठीक आहे, ज्याही गोष्टीसाठी तुम्ही मन लावून तुम्ही जी ही गोष्ट करता ना तुम्ही पूर्ण तुमचे 100% देता. आणि या सगळ्यामध्ये ना तुम्ही कुठेतरी स्वतःला वेळ देत नाही आहात. हे कार्ड सांगतं की तुम्हाला या महिन्यामध्ये आराम करायची खूप गरज आहे. नाही गेलीत मग आजारपण येण्याची शक्यता आहे. पण कशाला, मी म्हणते की थोडा वेळ स्वतःसाठी काढा, आराम करा. खूप जास्त दगदग करू नका. तुमचं काम खूप ओव्हरलोड झालं असेल तर वर्कलोड डिस्ट्रीब्यूट करा, पण खूप जास्त ऑलवेज रेडी टू फाईट सिच्युएशन मध्ये राहू नका. होतात गोष्टी आपण. ठीक आहे, तर हे कार्ड सांगतं या आठवड्यामध्ये तुम्हाला आराम करायची खूप जास्त गरज आहे. बऱ्याचदा तुम्हाला असं वाटेल की माझ्या तर रिस्पॉन्सिबिलिटीज मी कम्प्लीट केल्यात, मला असं सगळं सोडून जावंसं वाटतंय. पण या आठवड्यामध्ये या महिन्यामध्ये मात्र तुम्हाला असं वाटेल की ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज मी माझ्या खांद्यावर घेतल्या आहेत त्या काही करून मला त्या पूर्ण करायच्याच आहेत. हे कार्ड आहे ना उगाच नाही आलं, बरोबर याला साजेसं कार्ड आलेलं आहे. पण मी म्हणते की दगदग करू नका. पुन्हा तेच रिस्पॉन्सिबिलिटीज कम्प्लीट होत राहतात. तब्येतीपेक्षा पुढे जास्त महत्त्वाचं काही नाही आहे, तो गोष्टी होत राहतात. तिसरं कार्ड आहे की या महिन्यामध्ये खूप जास्त शक्यता आहे की तुम्ही गरजेपेक्षा जास्त शेअर कराल लोकांसोबत. करू नका. एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह एक बॅलन्स करायचं एक कार्ड असतं. यावेळेला थोडं इम्बॅलन्स होण्याची फार शक्यता आहे आणि प्रमाणापेक्षा जास्त गोष्टी नको त्या माणसांसोबत शेअर होण्याची शक्यता आहे. सो स्वतःच्या गोष्टी स्वतःपुरता ठेवा, नका जास्त कोणासोबत शेअर करू, असं हे कार्ड सांगतं. ठीक आहे, कार्ड्स तर आलेले आहेत, दाखवत आहेत की तुम्हाला खूप जास्त मेहनत करावीशी वाटते, कायम अथक प्रयत्न मेहनत करावीशी वाटते. बघूया आपण की एंजल्सचं तुम्हाला या ऑगस्ट 2025 साठी काय म्हणणं आहे. ठीक आहे, एंजल्स काय सांगतात, एंजल्स तुम्हाला काय सांगतात. 1176 लिहिलं नसेल तर अजूनही टाईप करा आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हा. तुम्हाला एंजल्सचा ॲडवाईस येतो आहे. मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर्स. ओके, ट्रस्ट आणि फॉरगिव्हनेस. ओके, काही गोष्टींमध्ये ना मनामध्ये काही गोष्टी तुम्ही दाबून ठेवल्यात, कुणावर तरी राग धरला आहे तुम्ही, पण आता ही वेळ आहे तो राग विसरून जायची. खूप वेळ हा राग धरून ठेवू नका. कोणाला तरी माफ करा आणि पुढे जा. शेवटी सगळी आपलीच माणसं असतात, माफ करायला शिकायला हवं. दुसरं आहे ट्रस्ट. ट्रस्ट काय सांगतं आपल्याला कार्ड की समोरच्यावरती विश्वास ठेवायला शिका. समोरून युनिव्हर्स सुद्धा काही साईन देत असतं, सो त्याच्यावरती विश्वास ठेवायला शिका. म्हणजे आत्ताच मगाशी आलं होतं की तुम्ही जास्त दगदग करू नका. याला साजेसं हे कार्ड आलंय, मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर्स आणि ट्रस्ट. तो मी काय सांगितलं, जरा आराम करा, तब्येतीकडे लक्ष द्या, मेडिटेशन करा. मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर. काही प्रश्नांची उत्तरं ना कधी कधी मेडिटेशननी मिळतात. सो मेडिटेशन करा या महिन्यामध्ये, ते तुम्हाला फार उपयोगी पडेल. दुसरे आपले कार्ड्स आहेत टाइम कार्ड्स. टाइम कार्ड्स काय सांगतात, ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता ती गोष्ट कधी घडेल
ठीक आहे. प्रपोज केलं असेल कोणाला, होकार यायचा असेल, लग्नासाठी मागणी घातली असेल, होकार यायचा असेल, कदाचित घर घ्यायचंय, काही करायचं, गाडी घ्यायची आहे, अप्लाय केलंय कुठेतरी नोकरीसाठी, तर एखादी गोष्ट मनासारखी कधी घडेल ते आपण बघूया. एंजल्स सांगतात विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स. अरे वा, ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होतात, एंजल्स सांगतात की येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये ती घटना घडणार आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपण बघूया की एंजल्स तुम्हाला काय सांगतात, की तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत. डोळे बंद करा. तो प्रश्न जो तुम्ही पॉडकास्टच्या अगदी स्टार्टिंगला मनामध्ये आणला होता, तो मनात आणा. एखादी गोष्ट करू की नको, किंवा एखादी गोष्ट होईल की नाही, कोणताही डिसिजन पेंडिंग असेल तर आपण बघूया की तुमच्यासाठी ॲडवाईस काय आहे. ॲडवाईस आहे रिकन्सिडर. ठीक आहे. एखाद्या गोष्टीवरती तुम्ही खूप जास्त अवलंबून राहू नका. त्याच्यासाठी दुसरे ऑप्शन्स असू शकतात, तर तुम्ही त्या गोष्टींसाठी रिकन्सिडर करावं असे कार्ड सांगतात.